हॅलो गाईज, तर आम्ही चाललेलो आहे कोकण. ह्या वेळेस खूप लेट झाला आम्हाला जायला. तर खूप लेट झाला. मे महिन्याच्या मध्ये जातो आम्ही, पण ह्या वेळेस खूप लेट झाला. तर दाखवते मी तुम्हाला आमची ट्रिप कशी चालली आहे, काय चालली आहे. 2 डेज आहे आम्ही चाललेलो. अचानक ऑन द स्पॉट प्लॅन झालेला आहे. तर दाखवते मी तुम्हाला नक्की कसे होती आहे ट्रिप वगैरे. आता तर आम्ही चाललेलो, मी, माय 2 किड्स, माय हजबंड अँड माय ब्रो. सी हिअर हर्षू. तो लेट्स कंटिन्यू. कसं होतंय काय होतंय ते नक्की दाखवते. बाय. हे आम्ही अचानकच प्लॅन झाल्यामुळे निघालो होतो. जायचं असं काही नक्की नव्हतं. ऑन द स्पॉट प्लॅन झाला दुपारचाच आणि म्हटलं की चला म्हणून जाऊयात. तर मी म्हटलं की चला, मुलांनाही कुठं नेलं नव्हतं आणि म्हणजे सांगितलं होतं त्यांना बऱ्याच दिवसापासून की नेणार आहे, तिथे नेणार आहे, पण नेलं काही नव्हतं. तर म्हटलं हे म्हटलेच चला, तर मग चान्स सोडायचा नाही. सो मग आम्ही लगेच आवरण्यातच खूप वेळ गेला. तर 1-2 जण येणार होते आमच्यासोबत, पण ऑन द स्पॉट प्लॅन केल्यामुळे ते कॅन्सल झालं आणि हे निघालो. हा आमचा लोणावळ्याचा हे बघा, हा पॉईंट. पावसाळ्यामध्ये या पॉईंटवरती खूप सारे जण लोक येतात. तर असंच निघालो होतो आम्ही गाडीमध्ये. असंच गप्पा टप्पा मज्जा वगैरे करत आम्ही तिथे बीचवरती पोचलो. प्लॅन केलं ऑन द स्पॉट आणि निघालो. कारण की मनात असं काहीच नव्हतं की जायचं, किंवा आधी प्लॅनिंग केलं होतं की तिकडे एवढं अशा तारखेला जा वगैरे, असं काही नाही. बिलकुल ऑन द स्पॉट निघालो. आणि हा पाऊस सुरू झाला होता थोडासा. तर आम्ही म्हटलो की कधी एवढा लेट गेलो नव्हतो. आम्ही जायचो तर आम्ही मेमध्येच जातो. मे स्टार्ट झाल्यानंतर 15 दिवसामध्येच त्या, कारण की नंतर खूप पाऊस वगैरे सुरू होतो मेमध्येच मोस्टली. त्यामुळे गेलो ना. इकडे बघा हर्षू कसा टुनेल लागला की ओरडतो आणि यांची मस्ती अशी चालू होती सगळ्यांची. हे दोघंच आम्हाला फार जास्त होतात मस्तीसाठी, हर्ष आणि इथे बराच वेळ लागतो जाण्यासाठी. तर मी ह्या दोघांना म्हटले थोडंसं झोपा, म्हणजे तिकडे गेल्यावरती तुम्हाला खेळायला भेटेल, छान फ्रेश मूड राहील. पण दक्ष बिलकुल कुठे गेल्यावरती झोपत नाही. त्याचं एवढंच असतं की कधी पोचणार. मी पण झोपलेली, मलाही उठू त्रास देत होता तो. तर मी त्याला तेच सांगत होते की दक्ष झोप, तुला मूड फ्रेश होईल, तिकडे गेल्यावरती बराच प्रवास करायचा आहे. पण बिलकुल ऐकत नव्हता. मग अशा प्रकारे आम्ही कोकणमध्ये एंट्री केलेली आहे. तुम्हाला समजलंच असेल झाडांवरतून ते, कारण त्या साईडलाच मोस्टली अशी झाडं असतात नारळाची. सो असा छान व्ह्यू होता आणि पावसाचं वातावरण झालं होतं. तर आम्हाला असं वाटलं की पाऊस पडतो की काय तिकडे गेल्यावरती, कारण पाणी बघा बिलकुल नाही इकडे. आणि पण पाऊस काय आला नाही. पाऊस एकदम रात्री 11:30च्या दरम्यान वगैरे संध्याकाळी थोडासाच पडला. पण फुल गरमी होती तिकडे. एवढा जून महिना स्टार्ट असूनसुद्धा इतकी गरमी होती तिकडे की विचारूच नका. अक्षरशः असं त्या ह्याच्यावरती गेलो होतं रेतीवरती, बीचवरती. जी रेती असते इतके चटके लागत होते आणि इतकं गरम होत होतं की थांबूशी वाटत नव्हतं तिथं. इतकी गरमी होती की बस रे बस. पण छान 2 डेज म्हणजे गेलो, पण छान एन्जॉय झाला आणि मस्ती केली भरपूर. तेवढंच मूड फ्रेश झाला मुलांना, कारण आता शाळा चालू झाल्यानंतर कुठे जाता पण येणार नाही बिलकुल. गाईज मी आता बीचवर पोचतोय. हा मोठा समुद्र किनारा बघू शकता तुम्ही आता इकडे काशीद बीच. आम्ही पोचलोय बीच वरती. अशा प्रकारे आम्ही पोचलो बीचवरती. एवढा जून महिना असून सुद्धा खूप लोक होती तिकडे. आम्हाला वाटलं की एवढं कोणी नसेल, की लाईक जून महिना स्टार्ट झाला वगैरे, पण भरपूर लोक होती तेव्हा पण. आणि भरपूर एन्जॉय करत होती सगळे लोक पाण्यामध्ये वगैरे. आणि रेती आम्ही काहीतरी 5-5:30लाच पोचल्यामुळे एवढे म्हणजे काही वाटलं नाही त्या पिरियडला. पण सेकंड डेला तिथे गेलो तर इतकं गरम आणि इतकं होतं की विचारूच नका. छान आहे. कोणाला मारायचं कसं मारणार रोशला? कसं जोरात कशा लागलं का हर्षला? कशी लागलं? रडतोय का? बीच बीच बीच. Come fast.
गाडी एवढं काढली मी तर. मग कुठं चला हे बीचवरचे शॉप होते, लाईक खाण्याचे पॉईंट होते आणि कपडे किंवा बीचवरचे ते ट्यूब वगैरे, मुलांना खेळणी रे त्यामध्ये असे काही शॉप होते तिथं खूप सारे. तर ज्यांना म्हणजे खूप सारे होते तिथे गेलं बीचवरती, जर कोणाला गेले असेल आणि तिथे असे कोणाला काही घ्यायचं असेल तर जवळपास आहेत सगळेजण, म्हणजे शॉप आहेत तिथे की आपण घेऊ शकतो तिथे गेल्यावर. मग तिथून आम्ही गेलो पुढे असंच की पुढे कुठे राहायचं, कुठे रूम घ्यायचा वगैरे ते सर्चिंग केलं, कारण 6 वगैरे वाजलं, 7 वाजले होते. वाटत पण नव्हतं की 6-7 वाजले होते त्या पिरियडला, कारण एवढं मोठं उजेड होता. मग आम्ही गेलो पुढे, हॉटेल बुक केलं. त्याच्यानंतर अरे सर बरं चालू झाला होता रूम. तर आम्ही इथे हॉटेल वगैरे बुक करून तिथे जाऊन फ्रेश वगैरे झालो, बॅगा वगैरे ठेवला आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो लॉंग ड्राईव्हला. म्हणजे असंच जस्ट बघत पुढे गेलो होतो की काय व्ह्यू आहे किंवा पुढे काय अजून दिसतंय का वगैरे. पण खूप पुढे गेलो, भयानक असा अंधार होता. पुढे गेल्यावरती लाईट्स वगैरे काही नव्हत्या, म्हणजे इथून आता दिसतात आहे तुम्हाला, पण त्याच्याही पुढे गेलो तिकडे पूर्ण अंधार वगैरे होता, काही दिसत म्हणजे शांत रोड होता, फक्त गाडी आणि आवाज कर रे. मग ह्यांना म्हटलं बाबा टर्न मारा, इकडे पुढे नको जायला, इकडे आपल्याला ते कशाच्या ऐकतात गेले सरळ पॉईंट म्हणून पुढे गेल्यानंतर जेवण छान भेटेल असं. मग तिकडे येऊन आम्ही जेवायला मागवलं, मुलांना भूक लागली होती, सो आम्ही तिकडे राहून टाइमपास करत होतो. जेवायला भरवलं आणि पुन्हा आम्ही छान मोबाईल वगैरे बघत बसलो किंवा असं गप्पा मारत बसलो की इतके इरिटेट करतात, इतके त्रास होतात दोघं पण. हा नाही खेळते माझ्यासोबत नाही, मग आपण स्वतःहून खेळलं त्यांच्यासोबत, त्यांना पण इतकी मजा येते, हॅपी होते बघा तुम्ही पुढे की त्यांच्यासोबत खेळते. खूप भारी म्हणजे एन्जॉय करतात, त्यांना आवडतं, म्हणजे मिक्सअप होईल तेवढंच वेळा डाडा मिक्सअप होईल खेळलं त्यांच्यासारखं खेळलं की त्यांना इतकं आवडतं की बस रे बस. इथे आम्ही जेवण करत होतो दुसऱ्याच एका हॉटेलला, त्याला खायचं होतं लॉलीपॉप वगैरे दक्षला, सो आम्ही ऑर्डर केलं. हा राजू माझा ब्रदर आहे, काकाचा मुलगा माझ्या. ते जेवण वगैरे केलं आणि मग आम्ही हॉटेलला गेलो. बघा तुम्ही पुढे कंटिन्यू करा. छान, पण एक दिवसाचाच एन्जॉय झाला, पण छान झाला. तेवढंच मूड फ्रेश झाला मुलांचा. दक्षला भारी वाटलं, त्याला कळते बऱ्यापैकी, त्यामुळे त्याला खूप छान वाटलं. आणि त्याला बोललं आम्ही इकडे जाणार आहे तिकडे जाणार, ते जर घेऊन गेलो नाही तर ते सारखं बोलत असतो की तुम्ही बोलले होते. काय मी आता जेवायला आलेलो आहे, काय नाही जेवण करतो आणि मग दाखवते तुम्हाला. मी थोडासा टाईमपास करणार आहे कारण थकलेली आहे. मॉर्निंगला बीचवर जाणार आहे, बीचवर गेल्यावरती बघा तुम्ही एन्जॉय करतोय ते. आता सध्या तरी जेवतोय, सो कंटिन्यू करा. आम्ही जिथे रूम घेतले होते तिथे बाहेर असे मस्त झाडांना असे झोके लावले होते, मस्त हवा येत होती, म्हणजे एवढी तर नव्हती येत, गरम पण होत होतं. आणि आम्ही मस्त जेवण आल्यानंतर हे दोघं खेळत होते ना अशा झोक्यांवरती, असं टाईमपास सगळेजण म्हणजे झोपलो होतो आणि टाईमपास करत होता. तर हे म्हणत होते मम्मा आमच्याशी खेळ. तर मग फायनली उठून त्यांच्याशी खेळत होते बघा. आणि सगळं झाल्यानंतर खेळून वगैरे आम्ही आतमध्ये दिला. हा जो रूम आहे तो आम्ही घेतला होता. तर इकडे असं हे बेड वगैरे, हा मिरर आहे, इकडे वॉशरूम, इकडे कबॉर्ड आहे आणि अशापैकी रूम. बाय बोलणार का डायरेक्ट? गाईस आम्ही आता जेवण आलो, आता झोपणार आहे. मॉर्निंगला आम्हाला बीचवर बघा. ओके गुड नाईट. ओके गुड नाईट. खूप छान खेळलो, मस्ती केली, पडलो थोडा. हा पडला का तू? हा. कुठे लागलो? गुड नाईट. स्ट्रॉंग आहे का तू? शो मी बॉडी.
बॉडी आहे का तुला बॉडी? हा पहलवान पोलीस थांब ना त्याला दाखवते. कडक आहे रे बॉडी. आता का बाय बाय. सकाळ मॉर्निंगला बीचवर भेटतो. बाय माझ बॉडीला डिस्टर्ब होतो. हाय गाईस, आता आम्ही झोपायला आलोय. लवकर झोपायचंय आम्हाला आणि उद्या सकाळी जायचंय आम्हाला बीचला. आणि तुम्ही आता उद्या बघा आम्हाला. आणि बाय बाय, सी यू टू यू. रात्रीचे 12:30 पावणे झालं तरी यांची मस्ती काही संपत नव्हती. चालूच होती. किती वेळ खेळत होते. झोपा म्हटलं तरी बिलकुल झोपत नव्हते दोघ जण. इव्हनिंगला पण आम्ही जेव्हा रूम बुक केलं तेव्हा स्विमिंग केली, पण तो व्हिडिओ शूट केला गेला नाही माझ्याकडून, कारण मोबाईल माझा रूममध्ये होता. आणि मग हे मॉर्निंगचं आहे की जेव्हा मुलांनी हे केलं, स्विमिंग केली. आम्ही काही केलं नाही कारण की बीचवर पण जायचं होतं. आणि यांना म्हटलं बीचवर तुम्ही नका हे मातीत खाणं, तरी त्यांना बीचवर पण खेळायचं होतं. मग तिकडे पण गेलो. बीचवर पण त्यांना दक्षला खेळायचंच होतं, फोर्सेस होतं मला तिथे पण खेळायचं आहे. मग इकडे स्विमिंग करून फ्रेश करून मग त्यांना आम्ही बीचवर घेऊन गेलो. बीचवर खेळण्यासाठी रेडी वगैरे झालो. ह्यांचं सगळं आवरल्यानंतर आम्ही सगळे रेडी झालो. आणि मग रेडी झाल्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे करायला गेलो. ब्रेकफास्ट दाखवते तिथे, कारण नेक्स्ट डे गुरुवार होता. गुरुवारचा आम्ही नॉनव्हेज बिलकुल खात नाही. मग ब्रेकफास्ट काय केलं ते मी दाखवते. तर आम्ही चेकआउट करतोय, नाश्ता करतोय आणि त्याच्यानंतर जातो. काय जाते नाश्ता. तर गाईज आत्ता चेकआउट करतोय आणि 11:11. आता थोडंसं खातो, काहीतरी नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर जातो आम्ही बीचवर फोटोशूट करायला. थोडंसं मुलांना खेळायचं आहे तर त्या खेळतील. आणि ही आमची क्युटी. आणि थोडंसं शूट वगैरे करेल थोडंसं. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे एका दुसऱ्या बीचवरती आणि तिथून पुढे पण बघा तुम्ही. आता आम्ही त्याला नाश्ता करायला. आज गुरुवार असल्यामुळे आम्हाला नॉनव्हेज खाता येणार नाही आहे, तर आम्ही मागवलेला आहे इकडे टप्पा आणि डोसा आणि सम कॉफी. तर बघू कशी टेस्ट. कशी टेस्ट कशी आहे. भूक लागली आहे का किती? काय खाणार आहे? हा डॅडा चारतो यम्मीवाला. माझ्या बिट्टूला पण चार. बिट्टू का शांत बसला असं. हां चालेल. डोसा डोसा सहावाला डोसा असतो. किती बाईट पाहिजे तुला? यम्मी. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही आलो आहे परत बीचवर. इतकं ऊन होतं प्रचंड की बाहेर रेतीच्या तिथे जाऊशी वाटत नव्हतं. तरीसुद्धा ह्यांना इतकं मातीत खेळायचं होतं. शेवटी मी त्यांना सांगितलं चप्पल काढा, रेतीत कसे चटके बसतात बघा. मग तेव्हा कुठं त्यांना वाटलं की हा बाबा खरंच गरम आहे. मग त्यांना म्हटलं नेक्स्ट बीचला जाऊ, तिथे तुम्हाला काय खेळायचं ते खेळा. मग इकडे मी त्यांना बिलकुल खेळून दिलं नव्हतं, कारण इकडे असं पाणी पण खूप जवळ आलं होतं आणि खूप घाण वाटत होतं असं. आणि मग मी त्यांना म्हटलं चला तुम्हाला घोड्याची सवारी करून देते. आणि दक्ष इतका रडत होता घोड्यावर बसायला, डाडा असून सुद्धा. पण हर्ष एकटा डेअरिंगनी बसला, प्लस घोड्याची सफारी घेऊनही आला तो तिकडनं. इतका डेअरिंगबाज आहे तो. आणि मग आम्ही निघालो होतो. इतकं गरम होतं. जून महिना स्टार्ट झाला, इतकं गरमी आहे का विचारूच नका. डबल आंघोळ झाली आहे, पद्धतशीर आंघोळ झाली आहे. काय विचारूच नका. बीचवर थांबण्यासाठी असं म्हणजे इतकी गरमी झाली की काय विचारूच नका. काल आम्ही काय फिरलो तेवढंच, पण इतकी गरमी झाली नको वाटलं बापरे त्या बीचवरती.
तरी पोरांना खेळायचे. बघू आता सेकंड बीचला यांनी नेलं तर तिथे त्यांना खेळवणार नाही असं नाहीये, पण थोडंसं ऊन कमी झालं पाहिजे म्हणजे आम्ही खेळ जरा थोडासा एन्जॉय तरी करता येईल. इतकी गरमी असं म्हणतात सगळे की कोकणात तर खूप जोरात पाऊस चालू वगैरे, काही नाही तसं जोरात पाऊस वगैरे. ऊन इतकं आहे आणि गरमी ते रेती एवढी तापली की पाय चटचट भासतात. इकडे बघ रे विट्टू कसा घामळलाय तू. इतकी गरमी झाली आहे पोराला माझ्या. इकडे हे शर्ट पूर्ण गरमीने हे झालेले आहेत. आंघोळ झाली आता बघू नेक्स्ट टाइम कुठे. तुला गरमी झाली का? तर गाईज हा फर्स्ट पार्ट मी आत्ता टाकलेला आहे, तर सेकंड पार्ट लवकरच मी अपलोड करणार आहे, कारण आत्ता मी चालू सेकंड बीचवरती आणि त्यात मग बरंच काही बघण्यासारखं आहे. सो कंटिन्यू करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.